लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात कोकण आणि नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान होणार आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। या दिवशी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील, अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र विखे, भाजपचे धनराज विस्पुते, अपक्ष उमेदवार किशोर दराडे व अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले। मी संदीप नामदेव गुळवे, राहणार करे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मी संगमनेर येथे पतसंस्थेत जॉब करतो आणि ग्रॅज्युएशन झालेले माझं। तर ग्रॅज्युएशन झालेलं असताना मी इच्छा म्हणून फॉर्म भरला होता, पण मला गांभीर्य आणि लक्षात घेता मी माघार घेतली, स्वखुशीने माघार घेतली। पण मग स्वखुशीने माघार घेतली, पण स्वखुशीने अर्ज भरला होता का, कोणी भरायला सांगितलं? हो, नाही, मी स्वतः भरला होता। नाही, ते असं आहे, आपण त्या दिवशी जेव्हा 7 तारखेला मी नामांकन अर्ज दाखल केला होता, त्या दिवशीच मी स्टेटमेंट दिली होती की आमचे वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील। त्याच्यामुळे वरिष्ठांचा निर्णय आला मला 10-11 वाजता। आणि हे जे डिस्टन्स आहे साधारण नाशिक ते पारोळा 3.5-4 तासाचं, थोडा वेळ लागला यायला। आता तुम्ही माघारी घेतली? हो। आता नाशिक लोकसभा निवडणुकीसारखीच शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार किशोर दराडे आणि भाजपचे महेंद्र भावसार, तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी मुख्य चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच या निवडणुकीत मी महायुतीच्या उमेदवारीसाठी काम करणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। जसे की महायुतीचे उमेदवार दराडे आता उभे आहेत, पण त्या महायुतीच्या उमेदवारासाठी मला तरी त्यांच्यासाठी काम करावं लागेल, काही संधी नाही। मातब्बर 3 उमेदवारांव्यतिरिक्त आणखी छोटे मोठे उमेदवारही नाशिक शिक्षक निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नाशिक लोकसभेसारखीच ही निवडणूक देखील चुरशीची ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।